काश्मीरच्या सोपोर भागातून एक महत्त्वाची बातमी आहे। काश्मीरच्या सोपोर भागातील वारपोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये या ठिकाणी चकमक सुरू असल्याचं कळत आहे। तर वारपोरा भागात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली जात असून लष्कर, सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांकडून गोळीबार सुरू आहे। तर पहाटे 3 पासून या ठिकाणी ही चकमक सुरू असल्याचं कळत आहे। तर संपूर्ण परिसर या ठिकाणी रिकामा करण्यात आला आहे। काश्मीरच्या सोपोर भागातील वारपोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर पहाटे 3 पासून ही चकमक सुरू असून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, काय अपडेट? या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वारपोरा भागात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे लष्कर, सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांकडून गोळीबार सुरू आहे। तर आज पहाटे 3 पासून ही चकमक सुरू असून हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे। आणि या संदर्भातील प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत